हाय हॅलो सर्वांना। तर आज आपण टोळ माशाचे कालवण वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट करा। तर इथं मी व्यवस्थित मासा धुवून घेतला आधी 2-3 पाण्याने। त्याच्यानंतर त्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं मी अर्धा तास। त्याच्यानंतर व्यवस्थित धुवून घेतला। आता याला मॅरिनेशनसाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट बनवून घ्यायची। तर आता मी हा व्यवस्थित मासा धुवून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला मॅरिनेशन दाखवते। आणि त्याच्याबरोबर कोळंबी पण आणलेली, तर ती कोळंबी मी साफ वगैरे करायचा आणि कशी बनवते त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे। तो व्हिडिओ मी ह्या व्हिडिओला लिंक करून ठेवेल, तुम्ही नक्की बघा। आता इथे मॅरिनेशनसाठी आपण जे लसूण, मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतले ते टाकले। त्याच्यानंतर घरामध्ये आपल्याकडे जे मसाले असतील ते टाकायचे। आता मी याच्यामध्ये घरगुती आमचा मसाला टाकलाय, त्याच्यानंतर मालवणी मसाला टाकलाय, हळद टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलाय। तर आता हे मी व्यवस्थित सगळं मॅरिनेट करणार, थोडंसं मीठ टाकणार त्याच्यामध्ये। तर आता हे आपण मॅरिनेशनला ठेवून देणार आहे 10-15 मिनटं। बघा आता मी सर्व मिक्स केले, आता हे साईडला ठेवून देऊ। त्याच्यानंतर मग अर्धा तास मी ठेवलं ते मॅरिनेशनला। त्याच्यानंतर मग तवा गरम केला, म्हणजे पॅनवरती मच्छी तळते त्याने चिकटत नाही मच्छी। आणि आज आपण बिना रव्याची मच्छी याच्यासाठी तळतो की आपल्याला थोडा वेगळ्या टाईपचा रस्सा बनवायचा। नाही तर मी मच्छी बनवताना मी त्याला रव्यामध्ये मीठ, मसाला सर्व टाकून ते लावून मग तळते। तर इथं तळून घेतली मी। आता ही एक साईडने पूर्ण छान भाजली गेली मच्छी। तर आता आपल्याला रश्श्याच्या वाटणाची तयारी करायची। तर त्याच्यामध्ये मी 2 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले मोठ्या साईजचे, तर ते मी बारीक करून घेणार आहे। पण याच्यामध्ये मी तुम्हाला एक पर्सनली टिप देते की मी याच्यामध्ये कांदा कच्चा टाकलाय, पण कच्चा टोमॅटो आणि कांदा टाकला ना की त्याचा उग्र वास जायला खूप वेळ लागतो। जर तुम्ही नवशिके असाल, म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही मच्छी बनवत असाल तर कांदा टोमॅटो थोडासा तेल टाकून परतायचं आहे आणि मग त्याचं वाटण करायचं। म्हणजे तुमचा वेळ जास्त ते परतण्यासाठी जाणार नाही आणि तुम्हाला त्या ज्या भाजीचा वास आहे तो उग्र येणार नाही कांदा आणि टोमॅटोचा। तर इथे आता मी तेल टाकले 2 पळ्या, त्याच्यानंतर सर्व मसाले टाकलेत। जे आपण मॅरिनेशनसाठी मसाले वापरलेले तेच मसाले मी रश्श्यासाठी वापरते। आणि मी कोणतीही भाजी, रश्श्याची कोणतीही भाजी बनवताना मी आधी तेल टाकते आणि मसाले टाकते आणि मग वाटण टाकते। याचं एक कारण असं आहे की याने तुमच्या भाजीला खूप छान तर्री येते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, पण मसाले जळून नाही द्यायचे। थोडंसं गॅस बारीकच ठेवायचा आणि मग पटापट टाकायचे आणि वाटण जवळच ठेवायचं, ते पटकन टाकून द्यायचं त्याच्यामध्ये। आणि तुम्ही कलर बघा भाजीला किती मस्त येतो ते। आता इथं मला याला 15 ते 20 मिनटं गेले सर्व व्यवस्थित परतण्यासाठी, त्याचा वास जाऊ देण्यासाठी। त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ॲड केलं। आता इथं मच्छी होतच आलेली, तर आपल्याला मच्छी लगेच सोडायची नाही, मस्त उकळी येऊन द्यायची, थोडासा रस्सा आटून द्यायचा, त्याचा वास अजून जातो थोडासा आटल्यावरती। आणि त्याच्यानंतर मग ही आपल्याला जेवढे पीस टाकायचे तेवढे तुम्ही ॲड करू शकता। आता आमच्या घरामध्ये कोणी खात नाही रश्श्यामधली मच्छी, मलाच खावी लागते, त्याच्यामुळे मी जास्त टाकत नाही कालवणामध्ये मच्छी। तळलेली जास्त खातात त्याच्यामुळे मी ठेवते। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।